नागपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर. नागपूर ही महाराष्ट्राची हिवाळी राजधानी पण आहे. नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरात जेव्हा एखादा अपराध होतो, तेव्हा सर्व राज्यच हलून जातं. मराठी क्राईम स्टोरीजमध्ये आज आपण ऐकणार आहोत नागपूरमधील एका कुटुंबाच्या हत्याकांडाची खौफनाक आणि हृदयद्रावक अशी घटना, ज्यात आलोक मथुर नावाच्या एका व्यापाऱ्याने आपल्या सासरचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा संपूर्ण नाश केला. तर चला जाणून घेऊया काय झालं होतं मराठी क्राईम स्टोरीमध्ये. त्याआधी जर तुम्ही मराठी क्राईम स्टोरीला सबस्क्राईब केले नसेल तर मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा. घटना सुरू होते साधारण 3-4 वर्षापूर्वी. नागपूरमधील एका प्रतिष्ठित गारमेंट दुकानाचा मालक आलोक मथुर आणि त्याच्या सासरच्यांमधील म्हणजे बोंबे कुटुंबासोबत त्याचा नात्यातला ओलावा हळूहळू कमी होत चालला होता. सर्वजण एकमेकांपासून खूप दुरावत चालले होते. आधी आलोक आणि त्याच्या सासरच्यांमध्ये खूप चांगले संबंध होते. आलोकचं गारमेंट दुकान बोंबे कुटुंबाच्या घराशेजारीच होतं. बोंबे कुटुंबात आलोकचा सासरा देवीदास, सासू लक्ष्मीबाई आणि मेहुणी अमिषा बोंबे यांचा समावेश होता. आलोकने बोंबे कुटुंबातील मोठी मुलगी म्हणजे विजया हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. आलोक आणि विजया यांचं दाम्पत्य जीवन सुरळीत चाललं होतं. त्यांना 2 मुलं होती. मोठी मुलगी परी, जी आता 24 वर्षाची, आणि धाकटा मुलगा साहिल 11 वर्षाचा होता. आलोक हा एक रंगीन मिजाजवालाच पुरुष होता आणि त्याच्या ह्याच स्वभावामुळे त्याच्या कुटुंबियांना एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावं लागणार होतं. आलोकची मेहुणी अमिषा बोंबे खूप तरुण आणि आकर्षक अशी स्त्री होती. आलोक हळूहळू तिच्याकडे आकर्षित व्हायला लागला. सुरुवातीला मस्ती मजाक करणं आणि अमिषाची टंगळ ओढणं हे अगदी सामान्य होतं. पण आलोकच्या मनात आता काही औरच विचार उमडायला लागले होते. त्यामुळे हळूहळू तो तिच्या अधिकच जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. एक दिवस आलोकने घरात कोणी नसताना अमिषाला आपल्या जवळ ओढून घेतले आणि सालीसोबत नकोसे कृत्य करायला सुरुवात केली. आलोकला आपल्या सालीसोबत अधिक संबंध प्रस्थापित करायचे होते, पण तिने त्याला नकार दिला होता. त्याने तिच्यावर दबाव टाकला आणि अशाच एका रात्री आलोकने सालीला जबरदस्तीने आपल्या जवळ ओढलं आणि तिच्यासोबत संबंध साधायला सुरुवात केली. अमिषाने आधी नाही म्हटलं, पण लहानपणापासून तिलाही तिच्या जिजूंचं आकर्षण होतं. त्यामुळे तिनेही हे सर्व कोणाला काही सांगितलं नाही आणि त्यामुळे आता हे सर्व प्रकार अगदी नियमितपणे होऊ लागले होते. शेवटी अमिषाने पण नकार देणं थांबवलंच होतं. काही दिवसातच आलोक आणि अमिषा यांच्या संबंधाची माहिती त्याची पत्नी विजया आणि बोंबे कुटुंबियांना मिळाली. विजयाने आलोकला समजावलं आणि आपल्या बहिणीलाही समजावलं. आलोकची पत्नी आणि सासरच्यांना चांगलाच धक्का बसला होता. एवढं होऊनही आलोक आणि अमिषाचे अनैतिक संबंध काही थांबले नाही. एक दिवस आलोक आणि अमिषा घरात असताना आलोकची सासू अचानकच घरी आली. आलोक आणि अमिषाला एकत्र पाहून अतिशय भडकली. त्यांनी अमिषाच्या कानाखाली चालवली आणि आलोकला धमकी दिली की तुम्ही जर हे वागणं थांबवलं नाही तर तुम्हाला पोलिसात घेऊन जाऊ. बोंबे कुटुंबियांनी शेवटी अमिषाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी तिला दुसऱ्या गावी सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला. तिच्यासाठी मुलंही बघायला सुरुवात केली आणि आलोकला हे समजताच त्याला प्रचंड राग आला. त्याने अमिषा व आपल्या सासू सासऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आलोकचा ऐकण्यास नकार दिला. आलोकने आपल्या मनाशी ठरवलं, जर अमिषा माझी नाही होऊ शकत तर मी तिला दुसऱ्या कोणाचंही होऊ देणार नाही. लग्नाच्या गोष्टीवरून आलोक अमिषाला फोन करून वेगवेगळ्या धमक्याही देऊ लागला. एप्रिल 2021च्या एके दिवशी आलोकने तर हद्दच केली. आपले सासू सासरे घरी नाहीत ही संधी साधून तो बोंबेंच्या घरी शिरला. घरी अमिषा एकटीच होती हे त्याला माहीत होते. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात सासू सासरे घरी आले आणि त्यांनी अमिषाला तावडीतून सोडवले. आलोकला भयंकर सुनावले आणि जवळच्याच पोलीस ठाण्यात आलोक विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पण फॅमिली मॅटर आहे म्हणून आलोकवर कारवाई न करता त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला आणि त्याला ताकीद देऊन सोडले. या गोष्टीचा आलोकला आता प्रचंड राग आला होता. त्याचा इगो प्रचंड दुखावला गेला होता. त्याने याचा बदला घ्यायचं ठरवलं. आलोकला अमिषाबद्दल प्रचंड घृणा वाटू लागली. त्यानंतर आलोकने अमिषाला तसेच आपल्या सासरच्यांना आणि सासूला धडा शिकवण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी योजना आखली.
मे महिन्याची सुरुवात असेल. त्याने ऑनलाईन काही घरगुती वस्तू मागवल्या आणि त्यात त्याने एक मोठा मटण कापायचा चाकू पण मागवला. जून महिन्यात अशाच एका रात्री आलोकने सासरचं घर गाठलं. अमिषाचे वडील आपल्या कामाच्या ठिकाणी निघून गेले होते. त्यांची नाईट ड्युटी होती. आई शेजारच्यांच्या घरी कार्यक्रम होता तिथे गेली होती. त्यामुळे अमिषा घरात एकटीच होती. आलोक घरात घुसला. अमिषा फोनवर तिच्या मित्राशी गप्पा मारत होती. आलोकला अचानकपणे समोर पाहून अमिषा घाबरली. तिच्या हातातील फोन तसंच खाली पडला आणि त्यांच्या दोघांमधलं बोलणं पण रेकॉर्ड झालं. आलोकने अमिषाला जबरदस्तीने पकडलं. तिने त्याच्यापासून बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला, पण आलोकच्या ताकदीपुढे ती यशस्वी होऊ शकली नाही. त्याने आपल्या जवळ असलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर जोरात वार केला. क्षणात अमिषा रक्ताने माखलेल्या अवस्थेत खाली कोसळली. ती तडफडत होती आणि आलोक मात्र नुसता भूतासारखा तिच्याकडे बघत राहिला. तेवढ्यात आलोकच्या सासू लक्ष्मीबाई घरात आल्या आणि अमिषाची अवस्था पाहून त्या गडबडल्या, जोरात किंचाळू लागल्या आणि क्षणाचाही विलंब न लावता आलोकने लक्ष्मीबाईंच्या गळ्यावर पण चाकूने वार केला. त्यांचा जीव जाईस्तोवर तो तिथेच उभा राहिला. अशा प्रकारे त्याने त्या मायलेकीला संपवलं आणि निघून तो आपल्या घरी आला. त्या दोघींचा जीव घेऊनही आलोकच्या मनात शांती मिळाली नव्हती. आलोक संतापाने प्रचंड तापलेला होता. त्याचा राग इतका वाढला की त्याने त्याची पत्नी विजया आणि मुलगा साहिल आणि परी या तिघांनाही मारलं. संपूर्ण परिवाराची हत्या करून आलोकला आता राहत मिळाली होती. त्याने पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं. आलोक आता अत्यंत विचित्र अवस्थेत होता. एका बाजूला त्याच्या मनात शांती तर मिळाली, पण दुसऱ्या बाजूला तो एकदम विखरून गेला आणि आलोकने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने खोलीतील पंख्याला गळफास लावून स्वतःचाही जीव दिला. अशा प्रकारे 1 ते 2 तासाच्या अंतरात 6 हत्या झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा 9 वाजून गेले आणि आलोकचा दरवाजा उघडला नाही, तेव्हा शेजारच्या भोसले कुटुंबियांनी आलोकच्या घराचा दरवाजा वाजवला. हाक मारली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता जरा त्यांना काहीतरी शंका आली. भोसले कुटुंबियांनी मागच्या बाजूने बघितलं. खिडकीला हलकेच धक्का दिला. खिडकी उघडली आणि समोरचे दृश्य दिसलं. त्यांनी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी ताबडतोब पोलिसांना ही बातमी कळवली. घडलेल्या घटना आगीप्रमाणे गावावर पसरल्या. थोड्याच वेळात पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलीस दरवाजा तोडून घरात शिरले. घरात 3 बॉडी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या आणि एक प्रेत पंख्याला लटकत होतं. भोसल्यांनी चौघांची ओळख पटवली. घटनास्थळाची चाचपणी पण चालू होती. तोपर्यंत जवळ अजून 2 खून झाले आहेत अशी बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांची दुसरी टीम त्या ठिकाणी पोहोचली. हे दुसरं ठिकाण बाकी कुठलं नसून आलोकचं सासरच होतं. त्या दोन्ही कुटुंबात आता आलोकचे सासरे देवीदास हे जिवंत होते. सगळी चौकशी करून पुरावे गोळा करून निष्कर्ष असा लावण्यात आला की आलोकनेच या सगळ्यांचा खून केला होता. देवीदासने सांगितलेल्या सर्व गोष्टीतून अमिषाच्या फोनमधील झालेल्या रेकॉर्डिंगमधून आलोकबद्दलचे सगळे पुरावे मिळाले आणि हे कळून चुकलं की त्याने रागाच्या भरातच सगळा हा घात केला होता. आलोक गुन्हेगार असल्याचे सर्व पुरावे मिळाले खरे, पण त्याला जी शिक्षा मिळायला हवी होती ती खरंच मिळाली का? मनात हा विचार भांबावून उठतो की त्याच्या मुलीची आणि मुलाची आणि बायकोची काय चूक? त्यांना एवढी मोठी शिक्षा का मिळाली? आजच्या घटनेमध्ये आलोक आणि त्याच्या कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये झालेल्या गोंधळामुळे आणि विकृतीमुळे संपूर्ण कुटुंब संपलं. प्रत्येक नात्याला एक मर्यादा असायला हवी आणि त्या मर्यादांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुटुंबियांमध्ये विश्वास, प्रेम आणि आदर असावा लागतो. ही घटना एक गंभीर आणि धडकी भरवणारी आहे. अशा कृत्यांमुळे केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजावरही वाईट परिणाम होतात. म्हणूनच नातेसंबंध, क्रोध आणि आदर यांचा योग्य समतोल ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा आदर करणे आणि त्यांचा हक्क जपणे. हे समाजाचं मूलभूत कर्तव्य आहे हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आजच्या सांगितलेल्या प्रसंगावरती तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया मराठी क्राईम स्टोरीच्या पुढच्या भागात अशाच एका धक्कादायक आणि सत्य घटनांवर आधारित कथेसह.